गांधी पार्कहून सुटणाऱ्या बसमध्ये मी चढले तेव्हा बस जवळजवळ रिकामीच होती. बस सुटायला अजून 10-12 मिनिट वेळ होता. मी शांतपणे लेडीज सीटवर जाऊन बसले आणि ड्रायव्हर आणि कंडक्टर यांची वाट पाहू लागले. तेवढ्यात माझ्या पुढच्या सीटवर एक बाई येऊन बसली. तशी 40-45ची असेल. बसल्यापासून तिची चुळबुळ सुरू होती. मध्येच मागे वळून तिने मला विचारले, "ताई, किती वाजले?" "12ला 10 मिनिट आहेत," मी जेवढ्यात तेवढं उत्तर दिलं. 2 मिनिट थांबून तिने विचारलं, "बस कधी सुटेल?" "सुटेल आता 10 मिनिटात," मी म्हणाले. आता ती किंचित तिरकीस बसली. साडीला खोचलेल्या रुमालाने स्वतःचा घाम पुसत म्हणाली, "मला नांद्याला जायचं आहे. तुम्ही कुठे निघालाय?" "वर्धेला," मी एका शब्दात उत्तर दिलं. "तिथं नोकरी करता का?" "नाही, माझं घर आहे वर्धेला." "मग इथे कशाला आला होता?" आता मात्र मी वैतागले. प्रश्न ऐकून न आल्याचा बहाणा करत मी खिडकीतून बाहेर पाहत राहिले. तेवढ्यात ती उठली आणि मागे येऊन माझ्या शेजारच्या सीटवर बसत म्हणाली, "इथंच बसते मी, आपल्याला नीट गप्पा मारता येईल मग." मी तिच्याकडे कटाक्ष टाकला. साधीशी पॉलिस्टरची साडी, हातात नायलॉनची एक पिशवी, त्यातूनच डोकावणारी पर्स, कानात छोटीशी मोत्यांची कुडी, हातात काचेच्या लाल बांगड्या. बाई अगदीच गरीब घरातील दिसत होती. अगदी लोअर मिडल क्लासमधली. तशी बऱ्यापैकी शुद्ध बोलत असली तरी फारशी शिकलेली वाटत नव्हती. हिच्याशी मी काय गप्पा मारणार? हे बरं आहे, मान ना मान मैं तेरा मेहमान. आणि पुढच्या क्षणी माझ्या मनात आलं, मला बोलवण्यात गुंतवण्यामागे हिचा काही वेगळाच हेतू तर नसेल ना? मी लगेच माझी गळ्यातली चेन चाचपून पाहिलं आणि जरा सावध होऊन बसले. तेवढ्यात कंडक्टर बसमध्ये शिरला. आम्ही दोघींनी आपापली तिकिटे काढली. मी माझं तिकीट घडी करून पर्समध्ये ठेवलं आणि पर्स नीट खांद्याला अडकवली. पण माझं हे सावधगिरी दर्शवणारं वागणं तिच्या गावीच नव्हतं. तिने परत मला विचारले, "इथे कुठं आला होता म्हणालात?" "डेंटिस्टकडे आले होते." माझा शक्य तितका कोरडा सूर. "का वर्धेत नाही का चांगले दातांचे डॉक्टर?" माझ्या कपाळावर सूक्ष्म अशी अटी उमटली. आता काय करावं? ही बाई काही माझा पिच्छा सोडणार नाही. "आहेत ना, पण इथे ओळखीचे डॉक्टर आहेत." एवढं बोलून मी हातातलं मासिक वाचायला सुरुवात केली. पण माझ्या जेवढ्यात तेवढ्या तुटक उत्तरांचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. "म्हणजे तुम्ही पूर्वी इथे राहत होता का?" "मी पण इथेच महाललाच राहते. आता नांद्याला चालले माझ्या आईला भेटायला." ती रंगात येऊन बोलत होती. तिच्या बडबडीमध्ये मला काडीचाही रस नव्हता. तिला टाळण्यासाठी मी मासिकात डोकं खुपसलं. पण आता माझ्या वाचनातही लक्ष लागेना. वाटलं आपल्याला तर बोलायला इतकं आवडतं. हिच्या जागी एखादी सुशिक्षित, उच्चप्रभू, आपल्या तोलामोलाची वाटणारी बाई असती तर आपण अगदी ऐसपैस बसून आवर्जून तिच्याशी बोलायला सुरुवात केली असती. केवळ ही एक अडाणी, गरीब बाई आहे म्हटल्यावर मी उगीचच नाही ती शंका घेऊन लगेच सावरून बसले का? केवळ ती एक गरीब बाई आहे म्हणून मी तिचा संशय घ्यावा? छे छे, हे माझं वागणं निश्चितच चुकीचं आहे. ती इतकी सहज मोकळ्या मनाने माझ्याशी गप्पा मारते तर एक सहप्रवासी या नात्याने मी नाही का तिच्याशी 4 वाक्य नीट बोलू शकत? स्वतःची चूक उमगल्यावर मला मनोमन खजील झाल्यासारखं वाटलं आणि जणू माझ्या चुकीचं परिमार्जन करण्यासाठी हातातलं मासिक बंद करून तिच्याकडे पाहत मी विचारलं, "कुठे चालला तुम्ही?" मी आपणहून बोलते म्हणल्यावर तीही खुलली. "तिकडे नांद्याला हो, तिथे भाऊ-भावजा असतात माझे. आई पण तिथेच असते. भावाला एक मुलगा आहे. महिन्यातून एकदा तिला भेटायला जाते मी. ती आता खूप म्हातारी आहे. ती काही येऊ शकत नाही आमच्या घरी. ते अर्धांग काय म्हणतात ना, ते झालं आहे तिला." "मग भाऊ-भावजं बघत नाहीत का तिला नीट?" मी विचारलं. "हो, भावजं माझी एकदम चांगली आहे बघा. अगदी प्रेमाने करते सासूचं सगळं आणि महिन्यातून एक-एकदा आम्ही बहिणी आळीपाळीने जातो. एक-एक दिवस तिची देखभाल करतो आम्ही चौघी बहिणी. तेवढे 4 दिवस भावजईला आराम बघा. खरं तर मी आज सकाळी जायची, पण माझा धाकटा नातू तापाने आजारी आहे. तो सोडेनाच हो मला." शेवटी कशीबशी त्याची समजूत घालून निघाले. आता लवकर पोचायची घाई, कारण भावजं जेवणाची वाट पाहत थांबली असेल. फार माया आहे बघा तिची माझ्यावर. माझा भाऊ रिक्षा चालवतो. तो गेला असेल सकाळीच रिक्षा घेऊन आणि पोरगं गेला असेल कॉलेजला. आणि इथे महालात तुमच्या घरी कोण? हळूहळू मी तिच्या गप्पामध्ये रंगत चालले होते. इथे शीतलादेवीला माझा मोठा मुलगा, सून आणि 3 नातवंड असतात. तिथे स्वतःची खोली आहे आमची. मुलगा बस ड्रायव्हर आहे. सून घरीच असते. आणि तिकडे रामबागला धाकटा मुलगा, सून असतात.
त्यांना मुलं आहेत. मुलाची नोकरी आत्ताच गेली बघा. सून शिवणकाम करून 2 घरचा स्वयंपाक करून थोडेफार पैसे मिळवते म्हणा. मी कधी मोठ्याकडे असते तर कधी धाकट्याकडे असते. दोघांच्याही मुलांना सारखी आजी हवी असते. मग राहते थोडे थोडे दिवस दोघांकडेही. तुम्हाला 2 मुलगेच आहेत का? मी एक एक प्रश्न विचारत होते. ती बाई म्हणाली, नाही हो, 2 मुलगे आणि 2 मुली. दोघांचेही लग्न झालेले आहेत. मोठीची मुलगी आता 2-4 वर्षात लग्नाला येईल. दोन्ही मुली पण नगरातच असतात. एक बर्डीला असते आणि दुसरी वाडीत राहते बघा. दोघीही आपापल्या घरी खुश आहेत. माझ्या सर्व मुलांना एकमेकाबद्दल देखील खूप माया आहे हो. दर 2-4 महिन्यातून लेकी मला भेटायला येतात. कधी मी त्यांच्याकडे जाते. सणासुदीला सगळे एकत्र भेटतो. दर भाऊबीजेला माझे मुलगे बहिणींना साडी नेसवतात. माझा भाऊ अजूनही आम्हा बहिणींना दरवर्षी 4 दिवस माहेरपण करतो. साडीचोळी घेतो. मग आम्ही चौघी पण आळीपाळीने एक एक वर्ष बहिणीला साडी नेसवतो. तुम्हाला सांगू का ताई, आमच्या सगळ्या भावंडाकडे माझ्या मुलामुलीकडे पैसा कमी आहे, पण प्रेम खूप आहे बघा आणि तेच हवं आहे नाही का? नाहीतर रगड पैसा आहे, पण कोणी एकमेकाचं तोंडही बघत नाही. असा पैसा काय चुलीत घालायचा का? तिच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. त्या नादात नांदा जवळ आला ते मला देखील कळलंच नाही. बोलता बोलता, अगं बाई आलाच की नांदा, असे म्हणत तिने मांडीवरील पिशवी हातात घेतली आणि ती उठली. ते बघा, त्या तिथे माझ्या भावाचं घर. तिने त्या झोपडीतल्या रांगामध्ये कुठेतरी दूरवर बोट दाखवलं. मी उगाचच कळल्यासारखं मान हलवली. ताई, बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. पण ताई, इतका वेळ मी एकटीच बडबडत बसले. तुमच्या घरी कोण कोण असतं ते सांगितलं नाही तुम्ही. मी एकटीच असते. माझे यजमान 5 वर्षापूर्वीच वारले. अगो बया, तुमची मुलं बाळं ती कुठे असतात? मला 2घी मुलीच आहेत. त्या दोघीही दूर तिकडे अमेरिकेत असतात. मग तुमचे नातेवाईक, भावंडं वगैरे? मी नुसतीच नकारार्थी मान हलवली. क्षणभर तिच्या नजरेत माझ्याविषयी कणव दाटून आल्यासारखी मला वाटली आणि पुढच्या क्षणी माझ्या खांद्यावर थोपटल्यासारखं करून ती पटकन उतरण्यासाठी पुढे गेली. बसमधून उतरल्यावर तिने माझ्याकडे पाहून हात हलवला. मी पण यांत्रिकपणे हात वर उचलला. बस सुरू झाली. मला आता सारखं तिच्या गप्पाच आठवत होत्या. नगरातच असणारी आणि एकमेकाकडे जाणं येणं ठेवणारी तिची मुलं, या वयातही एकमेकांना धरून असणारी तिची भावंडं, विकलांग अवस्थेत असलेली तिची आई, मी कधीही न पाहिलेली तिची सर्व माणसं माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली होती. पण त्याचवेळी माझ्यापासून खूप दूर परदेशात असणाऱ्या माझ्या मुलींच्या आठवणीने माझं मन भरून येत होतं. काळाच्या ओघात अकारण दुरावलेले एक एक नातेवाईक आठवून माझं अंतःकरण व्याकुळ होत होतं. माझा स्टॉप येताच मी अगदी यांत्रिकपणे घराकडे निघाले. लॅच उघडून मी माझ्या प्रशस्त फ्लॅटमध्ये प्रवेश केला. घरात मनाला सुन्न करणारी शांतता होती. शोभाबाई भांडी, कपडे, झाडलोट सगळं उरकून स्वयंपाक करून ठेवून निघून गेली होती. कॉर्निंगच्या भांड्यात सर्व पदार्थ नीट काढून ठेवले होते. आता फक्त मायक्रोवेव्हमध्ये सगळं गरम करून घ्यायचं होतं. पण माझी अन्नावरची वासनाच उडाल्यासारखी झाली होती. माझं डोकं ठणकत होतं. घशाला कोरड पडली होती. जाताना तिने माझ्याकडे टाकलेली शेवटची नजर मला विसरताच येत नव्हती. माझ्या खांद्याला तिने केलेला स्पर्श मला अजूनही जाणवत होता. काय नव्हतं त्या नजरेत, काय नव्हतं त्या स्पर्शात. त्या नजरेत सहानुभूती, दया होती. त्या स्पर्शामध्ये अनुकंपा होती, सांत्वन होतं. एका सामान्य घरातील ती गरीब बाई माझी कीव करून गेली होती. अस्वस्थपणे मी फ्रीज उघडला. त्यातील थंड पाण्याची बाटली काढून घटाघटा ग्लासभर पाणी प्यायले. नंतर कलकलणारं डोकं शांत करण्यासाठी गार पाणी डोक्यावर थापत मी हॉलमधल्या सोफ्यावर अंग टाकलं आणि जणू त्या बाईला विसरण्यासाठी म्हणून मी डोळे मिटून घेतले. पण ती बाई काही केल्या माझ्या डोक्यातून जायलाच तयार नव्हती. आत्तापर्यंत ती भावाच्या घरी पोचली असेल आणि आजारी आईची मायेने विचारपूस करून भावजाईबरोबर जेवायलाही बसली असेल. माझ्या मिटल्या डोळ्यापुढे तिच्या भावाचं न पाहिलेलं झोपडीवजा घर दिसत होतं. आत कोपऱ्यातल्या कॉटवर तिची आई झोपलेली होती. तिच्या क्षीण असलेल्या डोळ्यातून लेकीच्या भेटीचा आनंद सांडत होता. तिच्याजवळ 2 ताटे मांडून ती आणि तिची भावजं दोघी जेवायला बसल्या होत्या. "वंस, पोटभर जेवा बरं," तिची भावजं तिला आग्रह करत होती. लसणीच्या ठेच्याबरोबर भाकरी खाताना त्यांच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. ती तिच्या भावजईला सांगत होती, "बरं का वहिनी, आज येताना बसमध्ये ना मला एक बाई भेटली होती. चांगली पैसेवाली बाई होती गं. त्या बाईची गोष्ट सांगते तुला. अगं, तिचा नवरा ना 5 वर्षापूर्वीच वारला. तिला 2 मुली आहेत बरं का, पण त्या तिकडे लांब परदेशात असतात. इथे तिचे आई-वडील, बहीण-भाऊ, नातेवाईक कोणीच नाही.
वहिनी एकटीच राहते, कोणीच नाही आहे. एकटीच राहते ग ती नगरमध्ये. वहिनी मला तर तिची इतकी दया आली म्हणून सांगू. किती गरीब बिचारी ना ग ती. तिचे कदाचित बोललेले न गेलेले शब्द मला अगदी स्पष्ट ऐकू येत होते. मगापासून माझ्या मनात दडून बसलेला सल आता फणा काढत होता. माझ्या डोळ्यातून 2 अश्रू माझ्या महागड्या सोफ्यावर ओघळले होते. त्या गरीब बाईपुढे मी स्वतःला खूप गरीब वाटत होते. कारण तिच्याकडे नात्यांची श्रीमंती होती आणि मी एकटीच होते. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.